नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी उन्हाळा स्पेशल म्हणून आंब्याचे गोड आप्पे करणार आहे। चला तर मग बघूया कसे करायचे ते। आता आंब्याचा सीझन असल्यामुळे रोज आंब्याचे काही काही वेगवेगळे पदार्थ घरात केले जातात। त्याचप्रमाणे आज मी करते आहे आंब्याचे गोड आप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 वाटी बारीक रवा, पाव वाटी साखर। ही साखर तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकता, तुमचा जो आंब्याचा रस किती गोड आहे त्याच्यावर अवलंबून आहे। त्याच्यानंतर हे 2 चमचे मी किंवा 1 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतलेली आहे। 1 वाटी आंब्याचा रस आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध आहे। हे दूध तुमचा आंब्याचा रस कसा आहे, किती घट्ट त्याच्यावर कमी जास्त थोडं लागू शकतं। त्याच्यानंतर 1 चमचा किंवा ही अशी पळी असते ना, त्याने पळीभर तेल आणि अर्धा चमचा टीस्पून आपल्याला इनो लागणार आहे। पाव चमचा मीठ लागणार आहे। आपण करणार आहोत आप्पे पात्रात, त्याला लावायला आपल्याला हे तूप। चला तर मग कृतीकडे वळूया। यासाठी मी मिक्सरचा पॉट घेतला आहे। त्यात आधी मी हा रवा टाकून घेते। त्याच्यानंतर साखर, मिल्क पावडर, पाव चमचा, पाव टीस्पून मीठ, गोड असल्यामुळे थोडीशी खारटपणाची चव म्हणून मीठ आणि ह्या पळीभर तेल। आता आंब्याचा गर किंवा तुम्ही त्याला रसही म्हणू शकता। आता ह्यात मी हे दूध घालते अर्धी वाटी। आपण नंतर सगळं मिक्स झाल्यावर आपल्याला किती घट्ट किंवा पातळ वाटतं त्याप्रमाणे गरज पडली तर आपण त्याच्यात दूध घालणार आहोत आणि अर्धा चमचा इनो। आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, आपण हे असं सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। छानपैकी असं एकजीव झालेलं आहे। आता आपण आप्पे पात्रामध्ये तूप लावून घेऊया। हे बघा, मी प्रत्येक ह्याच्यात थोडं थोडं तूप घालून घेते। हे पहा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। हे बघा, मी आता हे सगळे आप्पे पात्रात हे सगळं आपलं जे सारण होतं ते घातलेलं आहे आप्याचं। आता मी याला 1-2 मिनिट आपल्याला करायचं आहे मध्यम आचेवर, पण 1 मिनिट झालं की मी हे उघडून बघणार आहे। 1 मिनिट झालंय, मी आता पलटवायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यावर आपण थोडं थोडं साईडनी तूप टाकून घेऊ आणि हे पण अगदी 30 सेकंदातच होऊन जातात बरं। 1 ते 1.5 मिनिटही म्हणतो आपण, पण नाहीतर कधी कधी खूप जळून जातात। त्यामुळे 30 सेकंद झाले की बघून घ्यायचं की खूप जळतायत का ते। हे पहा, आपले असे अगदी 1-1, 2-2 मिनिटात आप्पे तयार झालेले आहेत। झटपट होणारा हा पदार्थ आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही करून बघा। आवडला असेल तर इतर सगळे तुमचे जे मित्रमंडळ असेल त्यांच्याबरोबर शेअर करा आणि
माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.